सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात नवे ट्विस्ट समोर येत आहेत. या प्रकरणात डॉक्टर वळसंकर तसेच इतर साक्षीदारांच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, CDR आणि टॉवर लोकेशनच्या सीडींच्या प्रती संशयित आरोपी पक्षाला न्यायालयातून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री सुमारे 8:45च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. मात्र घटनेनंतर तब्बल 10 महिने उलटूनही त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोबाईल CDRनुसार 13 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर वळसंकर आणि एका मोबाईल क्रमांकादरम्यान 4 वेळा तर 15 एप्रिल रोजी 8 वेळा संभाषण झाले होते. घटनेच्या दिवशी दवाखान्यातून घरी आल्यानंतर ते बराच वेळ बेडरूममध्ये एकटेच होते. पंचनाम्यात बाथरूममध्ये सिगारेटची 18 थोटके आढळल्याचे नमूद आहे. तसेच त्यांनी वापरलेली पिस्टल बेडरूममधील कपाटातून जप्त करण्यात आली. दरम्यान त्यांच्या खिशात मराठीत लिहिलेली शेवटची चिठ्ठी सापडली होती. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांनी तक्रार दिली असून रुग्णालयातील कर्मचारी मनीषा मुसळे माने यांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली होती.